श्री स्वामी समर्थ. नमस्ते. ज्योतिष किचन अँड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मी खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज मी वेगळी रेसिपी करणार आहे. गव्हाचं धिरडं करणार आहे. त्यासाठी मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि 2 चमचे रवा घेतला. इथे मी एक भांडं घेतलं. त्यामध्ये हे गव्हाचं पीठ घालून घेते आणि हा रवा पण घालून घेते. जाड बारीक कुठचाही रवा असला तरीही चालेल. आणि अर्धा चमचापेक्षा कमी मीठ घालून घेतलं. हे व्यवस्थित मिक्स करून घेते. आता थोडं थोडं पाणी घालून मी एक बॅटर बनवून घेते. जास्त घट्ट नाही बनवायचंय, थोडंसं पातळसरच बनवायचंय. जसं लागेल तसं तसं पाणी घालून मी आता बनवून घेते. आता मी थोडं थोडं पाणी घातलं आणि छान असं बॅटर बनवून घेतलंय. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आता आपल्याला झाकण लावून 15 मिनिटासाठी ठेवून द्यायचंय. मी पीठ भिजवून ठेवलेलं 15 मिनिटं झाली आणि त्यासाठी आता काय काय त्यामध्ये घालणार आहे ते साहित्य दाखवते मी तुम्हाला. इथे 1 टोमॅटो चिरून घेतलाय, 1 कांदा घेतलाय, 1 गाजर घेतलाय, हिरवी मिरची आहे, थोडी कोथिंबीर आहे आणि हा पालक घेतलाय चिरून. गॅसवर कढई ठेवली आहे. त्यामध्ये मी अर्धा चमचा एवढं तेल घालून घेते. तेल गरम झालं त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेतलं. थोडंसं हिंग घालून घेतलंय आणि हा कट केलेला कांदा घालते. सर्व भाज्या घालून घेते मी. इथे मी भाज्या घालून घेतले. थोडंसं मीठ घालते. आपण पिठामध्ये पण मीठ घातलेलं, फक्त हे भाज्यांसाठी थोडंसं घालून घ्यायचंय. गॅस मीडियम ठेवलाय आणि एखादा मिनिट फक्त आपल्या या भाज्या परतून घ्यायच्या आहेत. इथे आता 1 मिनिटभर मी भाज्या परतून घेतल्यात. गॅस बंद करते. इथे मी 15 मिनिटं झाली पीठ भिजवून ठेवलेलं आणि छान असं भिजलं गेलंय मस्त. त्यामध्ये आपण ज्या आता भाज्या 1 मिनिट परतून घेतल्या त्या घालून घेऊ. इथे मी भाज्या आता घालून घेतल्या सर्व. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. इथे मी भाज्या मिक्स करून घेतल्या. घातलं पिठामध्ये. वरून थोडीशी कोथिंबीर घालते. अजून थोडंसं घट्ट वाटतंय त्याच्यामुळे मी अजून 1 ते 2 चमचे एवढं पाणी घालून घेते. परत एकदा मिक्स करून घेते. धिरडं बनवायला घेते. इथे भिडं ठेवलंय आणि त्याला तेल लावून घेते. गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि भिडं चांगलं असं गरम झालेलं पाहिजे. तुम्ही पॅन ठेवा किंवा कशावरती पण करा. आता मी इथे भिडं ठेवलंय आणि बॅटर घालून घेते. पातळ घालायचं, जास्त जाडी नाही घालायचं. आधी एक बाजूने चांगलं शेकू द्यायचं, नंतर पलटी करायचंय. आता हे शेकून घेते एका बाजूने चांगलं. आता एका बाजूने छान असं शिजलं गेलंय. मी आता परतून घेते. दोन्ही बाजूने छान असं भाजलं गेलं पाहिजे. गॅस मी आता कमी ठेवलाय. इथे आपले मस्त असे पौष्टिक हेल्दी गव्हाच्या पिठाचे धिरडे तयार झालेत. एकदम पातळ आणि खूप छान झालेत बघा. असे पण मुलं भाज्या वगैरे खात नाही. तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा नाश्त्याला पटकन रेसिपी होणारी आहे ही. तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.